सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल नागपूर. विषय मराठी, वर्ग 10, पाठ 3, शाल. याचा भाग 2 आज आपण बघणार आहोत. मागील तासिकेमध्ये आपण बघितलेला होता लेखकांचा परिचय. राग जाधव आपले हे लेखक आहेत आणि यांनी काय काय समीक्षात्मक पुस्तके लिहिली याविषयी आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. प्रस्तावना बघितली होती की प्रस्तुत पाठामध्ये वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ महत्त्वाचे ठरतात हे या पाठातून आपल्याला व्यक्त झालेलं आहे. त्याप्रमाणे काही तुम्हाला कठीण शब्दार्थ दिलेले आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित तुमच्या वहीत उतरवायचे आहेत. मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं आपण की लेखक जेव्हा पु ल देशपांडे यांच्या घरी गेले होते तेव्हा सुनीताबाई आणि पु ल देशपांडे यांनी त्यांना एक शाल दिली होती आणि त्याचा लेखक म्हणतात आहे की हा माझा फार मोठा गौरव होता. त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं की एकदा बाईला जेव्हा अध्यक्ष म्हणून लेखक गेले होते तेव्हा त्यांनी एका नदीकाठी एका स्त्रीला मासे पकडताना बघितलं होतं आणि तिचं मूल जे टोपलीत होतं ते थंडीने कुडकुडत होतं, पण स्त्री काही तिच्याकडे लक्ष देत नव्हती. तेव्हा लेखकांनी त्या स्त्रीला आपल्या खोलीजवळ बोलवलं, तिला काही पैसे दिले आणि पु ल देशपांडे यांनी दिलेली पुलकित शाल तिच्या हातात दिली आणि तिला सांगितलं की तू आधी त्या मुलाला, तुझ्या लेकराला शालीत गुंडाळ आणि नंतर मासे पकडत बैस. त्यानंतर बघितलं आपण की नारायण सुर्वे जेव्हा अध्यक्ष होते साहित्य संमेलनाचे त्यामुळे त्यांना भरपूर शाली मिळत होत्या आणि राग जाधव यांना देखील त्यांनी आपल्या शाली दिल्या होत्या. त्यानंतर बघितलं आपण की राग जाधव हे देखील एक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांना भरपूर शाली मिळाल्या होत्या आणि हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब आणि श्रमिकांना, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच संदर्भात त्यांनी एक त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. शालविषयीच त्यांना एक आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे. याच सुमारास मी शनिवार पेठ हे पुण्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. ओंकेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडत असे. कट्ट्यावर म्हणजे काय की एक छोटा दगडाचा चौकोनी ओटा असतो किंवा चबुतरा असतो, तिथे ते बसून राहायचे बराच वेळ. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुड़कुड़त बसल्याचे मी पाहिले. लेखक का कहना है कि एक बार जब वो मंदिर में गए थे और वो कट्टे पे जब बैठे थे तब उन्होंने देखा कि एक बूढ़ा इंसान जो है, एक छोटा सा कपड़ा है वो जो उसने नीचे डाला है और वही उसने अपने शरीर पे भी ओढ़ा है, क्योंकि उसके पास कोई और कपड़ा नहीं था और वो जो कपड़े थे वो पूरे चिरगुट यानी क्या पूरा चिंध्या होऊन जाणे. त्या कपड्याला काही अर्थ राहत नव्हता, कारण त्यामुळे त्याची थंडी काही जात नव्हती. असा एक भिकारी लेखकाला तिथे दिसला. तो म्हाताराच होता. त्याला दोन्ही शाली दिल्या. लेखकाने काय केले की दुसऱ्या दिवशी जे त्यांच्याजवळ शाली होत्या वो लेके आए और 2 शाल ज्या होत्या त्यांच्याजवळ त्यांनी ते शाली त्या म्हाताऱ्याला दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकाश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. उसंत न लाभणे म्हणजे काय, वेळ मिळणे नाही. की एक बार जब उन्होंने उस म्हाताऱ्याला काय देऊन दिले, ते 2 शाली दिल्या. त्याच्यानंतर त्यांना काहीच वेळ मिळाला नाही की ते फिरायला जायला निघायसाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. 2-4 दिन के बाद जब मैं वो गया, उसके बाद मुझे याद आया कि अरे यहाँ पे तो एक भिकारी हुआ करता था, वो कहाँ गया. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. लेखकाला तो आता दिसलेला आहे. लेखक दुसऱ्या साईडला जेव्हा गेले तेव्हा लेखकांना तो भिक्षेकरी दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, 30 चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेज कुड़कुड़ने, तेज दिनवाने जीने. यानी लेखक का कहना है कि मैंने तो उसको अच्छी शाल दी थी. लेखक को लगा था अरे अभी तो बहुत खुश होगा, चलो उसके पास शाल आ गई है, अभी अच्छे से वो ओढ़ तान के बैठा होगा और अपने को धन्यवाद देने के लिए अपनी राह देख रहा होगा, ऐसा लेखक को लगा. पर जब उन्होंने देखा कि अरे म्हातारा तो वैसे ही बैठा है, बूढ़ा इंसान जो था
वही फटा हुआ कपड़ा, वही चिरगुट, वही उसने नीचे डाला है और वही छोटा सा ओढ़ के बैठा है वो। तो लेखक को थोड़ा सा अजीब लगा. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले का? त्याने नकारार्थी मान हलवली. जैसे लेखक ने पूछा कि अरे तूने मुझे पहचाने क्या? तो लेखक ने बूढ़े इंसान ने कहा, नहीं नहीं मैंने आपको नहीं पहचाना. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते का? यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा याने तू खूप बड़ा इंसान है. मैंसनी शाली दिल्या. मुझ जैसे गरीब इंसान को तूने 2 अच्छी शाल दी. पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? अगर आप ही बताओ मुझे कि वो अच्छी सुंदर सी शाल ओढ़ के अगर बैठेगा कोई भिखारी, तो क्या हम उसे भीख देंगे क्या? नहीं, हम क्या सोचेंगे, अरे ये तो अच्छा खाता पीता घर का दिख रहा है, फालतू यहाँ बैठा है, ऐसा कुछ सोचेंगे और हम उसे भीख नहीं देंगे. यही सोच के उसने कहा कि नहीं बाबा तूने तो मुझे दिया था, अच्छे खासे तो दिया था तूने मुझे, पर क्या करूँ मैं? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. उसने कहा कि भैया तूने तो मुझे अच्छी खासी शाल दिया था, पर उससे भी ज़्यादा बड़ी मेरी क्या है, पेट की आग जो है वो मुझे बुझाना ज़्यादा ज़रूरी है. मी शाली इकल्या यानी क्या, मैंने वो बेच दिया व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीणं. तुझं लई उपकार होते बाबा. अब लेखक को थोड़ा सा प्रश्न पड़ा कि ऐसा क्या हुआ. तो अगर हम इसके बारे में सोचेंगे तो ये है कि ये एक सच्चाई है कि अगर वो ओढ़ के बैठेगा तो उसकी ठंडी जाएगी, पर ठंडी जाने से होगा क्या? नहीं, उसको तो भूख लगी है. भूख की आग मिटाना उसके लिए ज़्यादा ज़रूरी है. त्यामुळे त्याला अन्न मिळाले नसते. अगर उसने अच्छी नई शाल ओढ़ के बैठा रहता तो कोई उसको भीख नहीं देता था. यावरून गरिबीला शालीचा उपयोग नसतो, उलट ती त्याची अडचण असू शकते, असे म्हाताऱ्या भिक्षे करायला सुचवायचे होते. उसका एक फ्रेज़ भी है और हम सुनते भी हैं कि हमें कभी भी भिखारी को मछली नहीं देना है खाने के लिए, तो हमें उसे क्या देना है, एक जाला देना है, नेट देना है. गिव देम टू नेट. क्यों? क्योंकि वो नेट से, वो जाले से वो मछलियाँ पकड़े और खुद का पेट भरे. अगर हम उसे खुद से मछलियाँ देंगे तो उसको वैसे ही आदत पड़ जाएगी. वैसे ही यहाँ से दूसरे दृष्टिकोण से अगर सोचा जाए तो हम ये देखते हैं कि वो शाल लेके अगर बूढ़ा इंसान बैठा रहता तो शायद उसे कभी भीक नहीं मिलती थी, कधी त्याला जेवण मिळालं नसतं आणि त्याची उपासमार झाली असती. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब ही वेगळी गोष्ट आहे. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे. अगर भूखा है कोई तो उसको क्या देना है, हमको खाना देना है. जर कोणी तहानलेला आहे त्याला आपल्याला काय द्यायचं आहे, पाणी द्यायचं आहे. आणि हेही जमलं नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात, असं इथे राग जाधव यांनी आपले अनुभव इथे आपल्याला सांगितलेले आहे. आशा करते की हा पाठ तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेला आहे आणि मी तुम्हाला काही स्वाध्याय दिलेला आहे, एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीत उतरवायचा आहे आणि त्यावरच आधारित तुम्हाला आणखी एक प्रश्न दिलेला आहे, त्याचं तुम्हाला स्वभाषेमध्ये उत्तर लिहायचं आहे. पुढील तासिकेमध्ये आपण बाकीचे जे पाठाच्या मागचे जे स्वाध्याय आहेत ते सोडवणार आहोत. धन्यवाद.